नमस्कार फ्रेंड्स, आज आपण मस्तपैकी मिसळीचा बेत करूया. तर त्यासाठी मी मोड आलेली मटकी आणि हिरवे मूग त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं पाणी घालून कुकरला एकच शिट्टी काढून घेणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं खोबऱ्याचे तुकडे या ठिकाणी भाजून घेणार आहोत. त्यानंतर थोडासा कांदा घ्यायचा आहे. साधारणपणे 2 कांदे या ठिकाणी मी मीडियम साईजचे वापरले. थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कुकरची एक शिट्टी झाली, गॅस बंद केला आपण. तर एक टोमॅटो या ठिकाणी मोठ्या साईजचा आपण चिरून टाकलेला आहे. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण, आल्याचा तुकडा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आपण. धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आणि तीसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे आणि मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक असं याचं वाटण काढून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी खोबरं वाटून घेतलं, त्यानंतर हे सर्व जिन्नस टाकून याचं छान असं वाटण काढून घेतलं. आता या ठिकाणी कुकर थंड झालेला आहे. तर आपण आता मिसळीला फोडणी टाकूया. तर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर थोडंसं आपण जिरं घातलं यामध्ये. त्यानंतर आपण जे वाटण काढलेलं होतं ते वाटण घातलं. व्यवस्थित याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण यामध्ये मसाले घालू. तर जिरा धनापूड घातली, त्यानंतर हळद घातलेली आहे, त्यानंतर आपण लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर काळा मसाला घरगुती आणि त्यानंतर आपण मिसळीचा मसाला या ठिकाणी घातलेला आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे बाजूंनी. आता आपण मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि छानपैकी याला परतून घ्यायचं आहे. तर तर यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे हे मसालेसुद्धा जळत नाहीत आणि तेल असं जेवढं तेल आहे त्यामध्ये तेवढं सगळं तेल या ठिकाणी तर्री मस्त अशी येते मिसळीला. तर बघा 3-4 मिनिट साधारणपणे ही प्रोसेस केली आपण आणि त्यामध्ये आपण जे मटकी आपण वाफवून घेतलेली होती आणि त्याचं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर अर्धी मटकी मी तशीच साईडला ठेवली आहे, जी आपण मिसळ सर्व करताना घेणार आहोत. तर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी आपला हा कट किंवा तर्री आपण जे म्हणतो मिसळ आपली या ठिकाणी रेडी आहे. तर आता मिसळ आपल्याला सर्व करायची आहे. तर मिसळीसाठी फरसाण, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर उकडलेली मटकी सगळं रेडी आहे. आता आपण ही सर्व करूया. तर सर्व करत असताना सर्वात आधी आपण मिसळीचं स्पेशल असं हे फरसाण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जी मटकी वाफवलेली होती ती या ठिकाणी घातलेली आहे, मटकी आणि मूग. आणि आता यामध्ये मस्तपैकी कट घालायचा आहे, मिसळीची आमटी आणि मिसळीचा रस्सा. त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, लिंबू आणि पाव. बस सुंदर अशी चटपटीत झणझणीत अशी मिसळ या ठिकाणी रेडी आहे. नक्की करून पहा. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे आणि तुमचे रिप्लाय शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.